हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझ्या मीना ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आपण भरलेल्या गिलक्याची भाजी बघणार आहोत। त्यासाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे, थोडेसे नॉर्मल भाजायचे, जास्त नाही भाजायचे। खोबरं पण थोडंसं गरम करून घ्यायचं, जास्त नाही काळं होऊन द्यायचं, एकदम थोडंसं असं ब्राऊन कलर झाला का लगेच काढून घ्यायचे। पण शेंगदाणे भाजून घेतले मी आणि आता हे पोळ्या ठेवायची काळं नसते ना, तर त्याने असे गाळून घ्यायचे। पूर्ण टरफलं इकडं तिकडं अजिबात उलटी नाही, खाली फक्त हे बघा मस्त स्वच्छ निघाले। नंतर एक ठिकाणी, बाकी कुठं पांगणार नाही, काही नाही। इथं भरलेलं गिलकं करायला आहे ना, खोबरं घेतलेले भाजून, थोडंसं जास्त नाही भाजायचं, एकदम नॉर्मल भाजायचं। शेंगदाणे भाजून घेतले, कोथिंबीर आणि 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण, कढीपत्ता। हे बघ दळल्यावर असं होतं, मस्त पैकी असं काढून घ्यायचं आता। आणि आपण वांग भरतो ना, वांग्याला मसाला भरतो, सेम तसंच भरायचं। याच्यात थोडंसं लाल तिखट टाकायचं, थोडासा काळा मसाला टाकायचा आपल्या आवडीनुसार, आणि हळद टाकायची, आणि इथं मीठ टाकायचं चवीनुसार। कापून घ्यायचे असे वांग्यासारखे, 2 फोडी करून घ्यायच्या आणि त्याच्यात असं मसाला भरायचा। गिलके झाले भरून। आता फोडणीला जिरे टाकायचे, थोडीशी मोहरी टाकायची, हिंग, आणि त्यात ते असे टाकायचे। हे बघा असं परतून घ्यायचे ना याच्यात, आणि हा मसाला टाकायचा वरतून। आणि पाणी जास्त नाही टाकायचं शिजायला, थोडंसंच टाकायचं। मस्त मिक्सर भांड्यात धुवून घ्यायचं आणि एवढंच पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं। आणि कमी गॅसवर वाफेवरच होऊन द्यायचे, वरतून झाकून ठेवून वाफेवर होऊन द्यायची। हे बघा अशा पद्धतीने झालेली आपली भरलेली गिलक्याची भाजी। किती तरी वगैरे आली, मसाला जास्त टाकला आहे, यांना सुमितला मसाला जास्त आवडतो त्याच्यातला, तर मग अशा पद्धतीने झाली। सुमित कशी काय झाली रे गिलक्याची भाजी? एकदम मस्त झाली। इथेच व्हिडिओ संपवते। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।